बघा, गणित एकदम सोपं आहे. सरळ व्याज विचारलेलं आहे. फक्त तुम्हाला व्याजचा दर माहिती पाहिजे, कसा काढायचा. त्यानंतर हे गणित एकदम चिरकुट वाटेल तुम्हाला. आता दर काढण्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट्स पहिले समजून घ्याव्या लागतील. बघा, इथे काय दिलेलं आहे? मी जे दिलेलं आहे ते लिहून घेतो. ₹1. ठीक आहे, ₹1. ₹1 जर मी उधार घेतला कोणाकडून, तर मला किती रुपये व्याज द्यावं लागेल? बघा, असं दिलंय ₹1 दरमहा. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 1 पैसे या दराने. म्हणजे हा जो दर आहे ₹1ला 1 पैसे. ₹1ला 1 पैसा. पण कसा आहे? प्रति महिना आहे. मग आता इथे बघा, हा पैसा आहे, इथं रुपये आहे. दोन्ही युनिट किंवा एकक हे समान पाहिजे. मग ह्याला सुद्धा आपण पैशामध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. ₹1 म्हणजे 100 पैसे होतील. 100 पैसे. ठीक आहे. ₹1 म्हणजे 100 पैसे. इथे 1 पैसा, हे तर काही चेंज होणार नाही. 1 पैसा प्रति महिना. ठीक आहे. मग आता याचा जर तुम्हाला व्याजदर काढायचा झाला, तर 100 पैशाला ₹1 तुम्ही देत आहात. 100 पैशाला ₹1 देत आहात. मग व्याजदर किती येईल? 1/100. ठीक आहे. 1 काय? हे तुम्ही व्याज देत आहात. हे व्याज देत आहात. भागीला 100 काय? किती रुपयावरती दिलं तुम्ही? तर 100 पैशावरती. आता हे ₹1 ₹2 जरी असले असते, तिथं 200 पैसे घेतलं असतं. नीट लक्षात घ्या, ही टीप महत्त्वाची आहे. की इथे जर ₹2 असले असते, तर इथे 200 घेतलं असतं आणि इथे भागीला 200 केलं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता ह्याला टक्केवारीमध्ये जर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असेल, तर आपण काय करतो? टक्केवारीचं जर तुम्हाला चिन्ह पाहिजे असेल, तर आपण गुणीला 100 करतो. मग ह्या 2 संख्यांचा हे काय केलं? 2 शून्य 2 शून्य कटले. 100 एके 100. इथे काय येणार आहे? 1%. पण कसं आहे? प्रति महिना आहे. म्हणजे 1% महिन्याला देणार. जर तुम्हाला वार्षिक काढायचं असेल, तर तुम्ही ह्याला 12ने गुणा. किती येणार आहे? 12% प्रतिवार्षिक. ठीक आहे. वार्षिक म्हणजे काय? वर्षाला. म्हणजे वर्षाला 12% व्याजदर तुम्हाला भेटलेला आहे. आता तुम्हाला व्याजदर भेटला, एकदम चिरकुट गणित आहे. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकला असता माहिती आहे का? 1 पैसा प्रतिमाह आहे. मग इथे जर वर्षाला काढायचं असतं, तिथे गुणीला 12 केलं असतं तुम्ही. हे आले असते 12 पैसे प्रतिवर्ष. ठीक आहे. मग आता हे वार्षिक झालं. ₹100 जर तुम्हाला कोणी 12 पैसे देत असेल वर्षाला, तर त्याचा दर काय येणार आहे? टक्केवारीमध्ये टक्केवारीत चिन्ह काढायचं असेल तर गुणीला 100 करतो. इथे आले असते 12% वार्षिक दर आला असता. ठीक आहे. आता हा झाला तुमचा दर. मग आता तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर काय येणार आहे? किती रुपये दिलेले आहेत? ₹200. मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला काय? 100. ठीक आहे. सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे. ₹200 दर आहे. मुद्दल किती आहे? मुदत किती आहे? 5 वर्ष आहे. आणि दर आपण आता काढलेला आहे 12% भागीला 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. इथे आले 12 पंच 60 आणि 2 ₹120. काय आलं तुमचं सरळ व्याज. ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली ₹119 यूट्यूबवरती मंथली मेंबरशिप आहे. जर ॲपवरती घेतली तर ती ₹699 वार्षिक अवेलेबल होईल. धन्यवाद.